हे रणनीती अशी आहे की आमची आधी संख्याबळ जे होतं ते कमीच होतं. आम्ही ही निवडणूक अत्यंत चांगुलपणाच्या मुद्द्यावर लढत आहोत. लोकांना अपील करत आहोत की बाबा आम्ही एक चांगला उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे आणि तुम्ही आम्हाला ह्या गोष्टीसाठी प्राधान्य द्या आणि ह्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढवू. आणि तुम्हाला माहिती आहे की मी मागच्या कित्येक वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य या ठिकाणी करत असतो आणि त्या माध्यमातून मतदारांनी निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्या मतदारांचा त्या लोकप्रतिनिधींवर दबाव असणार आहे की नाही तुम्ही ह्या वेळेस तुम्ही डॉक्टर साहेबांच्या सोबत राहा. अशा प्रकारची माझी भावना आहे आणि तशा प्रकारचं माझं ऑब्झर्वेशन आहे. मी बघतोय सध्या जे काही चाललंय ते. आणि तुम्ही जे म्हणताय ना महायुतीचं गणित आकड्याचं, तर महायुतीच्या आकड्याचं गणित जरी तुम्हाला आता वरकरणी सगळं चांगलं वाटत असेल तरी तुम्ही त्याचा खोलवर जर अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आता गणित नाही तुमच्यासोबत, त्यात महाविकास आघाडीमध्ये कुठं आहे, मग ध्येय कसं साधणार? नाही, ध्येय साधणार, प्रचंड मेहनत करणार, प्रत्येक मतदाराला भेटणार, आपली भूमिका समजावून सांगणार आणि आम्ही निश्चित विजयी होणार. शिवसेनेची जागा आहे परभणी, ती कायम असणार, कारण दोन ठाकरे आणि शिंदेमध्ये लढत आहे, त्या ट्रायंग्युलर लढत ही आहेत. मात्र आता निवडणूक आहे, ही कायम असणार का? निश्चित आमदारकी निश्चित ही जागा कायम राहील. ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे कायम राहील. तर हो, आपण पाहिलं की महायुतीकडं संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे त्यांनी 17 जागा, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही निवडणूक जिंकणार. तर महायुतीकडून भाजप झाले आणि एकनाथ शिंदे शिवसेना सगळे मंत्री, मोठमोठे मंत्री तुमच्या विरोधात येणार आहेत. मग ही निवडणूक तुम्हाला वाटत नाही का की सत्ता आहे सगळं तिकडं, सगळं पैसा सत्ता सगळं आहे तिकडं? निवडणूक कुठलीही सोपी नसते, आव्हानात्मकच असते. निवडणुकीमध्ये कुठलाही उमेदवार कमजोर नसतो. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. ही माझ्यासाठी पहिली निवडणूक नाही. मी सर्वांसाठी या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 8 ते 10 सार्वत्रिक निवडणुका लढवलेल्या आहेत. निवडणुकाचं नियोजनच परभणी शहराचं मी नेहमी करत असतो आणि ही निवडणूक जरी थोडी भिन्न असली तरी मला खात्री आहे की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या एका विशिष्ट वस्तूंवर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा प्रचार प्रसार करूनही तुम्ही हे निवडून येऊ शकता या निवडणुकीमध्ये. डॉक्टर विवेक नावंदर हे विरोधकांना जड जाणार आहेत. निश्चित जड जाणार आहेत. कारण विवेक नावंदर हा 24 तास उपलब्ध असणारा माणूस आहे. 24 तास मोबाईल चालू ठेवणारा माणूस आहे. लोकांशी कनेक्टेड माणूस आहे. लोकांसाठी अवेलेबल माणूस आहे. जे राजकारणामध्ये ज्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी एक प्रामाणिक माणूस आहे. माझं सगळ्यात मोठं भांडवल माझा चांगुलपणा आहे. मी तुम्हाला वारंवार तेच सांगत आहे.